हॅलो, नमस्कार. मी माझ्या बोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. तर मित्रमैत्रिणींनो, बघा, उद्या आहे गुरुवार 24 ऑक्टोबर, वार आहे गुरुवार आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. तेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते, तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो आणि हा योग सर्वात शुभ योग मानला जातो. तर या गुरुपुष्य अमृत योगाचा प्रारंभ 24 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी सकाळी 6:38 सुरू होणार आहे आणि हा गुरुपुष्य अमृत योग दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला शुक्रवारी सकाळी 6:38 समाप्त होणार आहे. गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो आणि पुष्य नक्षत्र हे अत्यंत महत्वाचं असतं आणि या नक्षत्राचे सर्व देवी देवता पूजा करत असतात. तसेच गुरुपुष्य अमृताचा त्याच्या शुभ योगावरती सोने चांदीची खरेदी केली जाते आणि खरोखर या दिवशी एक गुंजभर सोनं का होईना आपण घ्यावं. आता माहित आहे की सोन्यांचे भाव खूप अगदी गगनाला भिडले गेले आहे, तरीही एक मनिका होईना आपण या दिवशी खरेदी करावा आणि आवर्जून करावा, कारण याचा खूप छान रिझल्ट आहे. तसेच आपण या दिवशी गृहप्रवेश, मालमत्ता किंवा नवीन कोणत्याही वस्तूंची खरेदी करत असतो आणि केली जाते. नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते. इतर कोणत्याही शुभ कामासाठी या दिवशी गुंतवणूक केली जाते. मात्र फक्त हा गुरुपुष्य अमृत योग जो आहे, तर या दिवशी आपण कोणत्याही कामाला सुरुवात करू शकतो, शुभ कामाला. फक्त या दिवशी लग्नाला आपण म्हणजे लग्न मुहूर्त जो असतो, तर लग्न आपण या दिवशी लावू शकत नाही, कारण हा दिवस खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो आणि गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारी येणे हा अतिशय दुर्मिळ योग आहे, म्हणूनच आपण याला अमृत योग असेही म्हणत असतो. तर या शुभ मुहूर्ताचा अधिक पटीने लाभ व्हावा म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची, तसेच भगवान श्री हरी विष्णुदेवांची, गणपती बाप्पांची, देवादिदेव महादेवांची पूजा, सेवा, प्रार्थना केली जाते. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव हे धनप्राप्तीचे आशीर्वाद देणारे आहे आणि महादेव आणि गणपती बाप्पा यांची पूजा सेवा केल्याने आपल्याला कधीही आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाही किंवा आले तरीही ते अलगद तारल्या जातात. आणि हा अत्यंत दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी बरेचसे जण सोना चांदी खरेदी करत असतात, पण आता हे सर्वांना शक्य होत नाही, कारण सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले गेले आहे आणि सर्वसामान्य लोकांना हे सोना चांदी घेणं शक्य होत नाही. आता सर्वांचीच दिवाळीची देखील तयारी सुरू झालेली आहे. सण म्हटल्यावरती पैसा तर लागणार असतो, तर खर्च होणारच आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक वस्तू सांगणार आहे की ती सोन्या चांदीपेक्षाही अतिशय महत्वाची आणि मौल्यवान आहे. तर आपल्याला ही सोने चांदीपेक्षाही 10 रुपयांची वस्तू आपल्या घरी आणायची आहे. वस्तू घरी आणल्याने घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल. घरातील गरिबी, दुःख, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होईल. तर अशी नेमकी कोणती वस्तू घरामध्ये आणावी याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि इथे एक महत्वाचं सांगेन, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ बघता आणि जी खास माहिती असते किंवा उपाय असतो तर तो पुढेच राहून जातो, कारण माहिती अगोदर समजून घेणं आणि सांगणं माझं काम आहे आणि तुमचंही समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला उपायाचा फायदा होऊ शकतो. तर बघा, आपल्याला आता उद्या सकाळी गुरुवारी लवकर उठून आपली रोजची जी नित्यकर्म आहे ती आटोपून घ्यायची आहे. स्नान केल्यावरती आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करावा, कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाचा रंग मानला जातो.
यामुळे आपला गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधील गुरुग्रह हा बलवान असतो त्या व्यक्तीला आर्थिक समस्येचा कधीही सामना करावा लागत नाही आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. तुमच्याकडे जर कपडे नसेल तर किमान आपल्या जवळ त्या दिवशी एक रुमाल का होईना परंतु दिवसभर आपल्याला ठेवायचं आहे. तर आवर्जून या दिवशी ते पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आपल्या देवांची नित्यपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. देवांना दिवा धूप लावून घ्यायचा, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर ही वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे. कारण आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा करतो, सेवा करतो, आपल्या घरामध्ये धूप चालू असतो, दिवा चालू असतो, तर तेव्हा अगदी वातावरण हे प्रसन्न होऊन जातं आणि अशा प्रसन्नमय वातावरणामध्ये किंवा सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो तर घरातील वातावरण अगदी प्रसन्न आपल्याला वाटू लागतं आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण जर अशा काही सेवा उपाय केले किंवा काही वस्तू घरामध्ये आणल्या तर त्या आपल्याला जास्त प्रमाणात फलदायी फळ प्राप्त करून देत असतात. कारण आपण केलेल्या सेवेमुळे, पूजेमुळे देवी देवता आपल्यावरती प्रसन्न राहून आपल्याला कृपा आशीर्वाद त्या सेवेचा उपायांचा प्राप्त करून देत असतात. देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद प्राप्त करतात आपल्याला. तर आपल्याला या दिवशी सर्वात पहिली आणि खूप महत्वाची वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे हळद. हळद तुम्ही 10 रुपयाची आणा किंवा 20 रुपयाची आणा, तुम्हाला तुमची जेवढी इच्छा असेल. आता हळद 10 रुपयाची 20 रुपयाची. तर हळद किती शुभ आणि किती महत्वाची आहे हे बघा पहिले. कारण सोन्यापेक्षा हळदीला खूप किंमत आहे, खूप मान आहे आणि खूप महत्वाची मानली जाते ती हळद. तर आपल्याला या दिवशी 10 रुपयाची का होईना घरामध्ये आवर्जून हळद आणायची आहे. कारण सोन्या चांदीपेक्षाही हळद घरामध्ये खरेदी करून आणणे अतिशय महत्वाचं मानलं जातं. बघा, हळद ही प्रत्येक पूजेमध्ये सर्वात अगोदर लागते आणि ती महत्वाची देखील असते. हळदीशिवाय माता लक्ष्मीची किंवा कोणत्याही देवीची किंवा आपण स्त्रिया देखील स्वतःला अगोदर हळद लावतो आणि नंतर कुंकू लावतो. तर त्यासाठी आपल्याला हळद आणायची आहे. कारण हळद नसेल तर ती पूजा माता लक्ष्मीची किंवा देवीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे बघा, सोन्याचा रंग देखील हळदीसारखाच पिवळा दिसतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी ही हळद आपल्याला घरामध्ये आणणे अत्यंत शुभ आणि प्रभावी मानली जाते. तर ती हळद आणल्यानंतर आपल्याला आपण सकाळी खरेदी करून आणू. आता तुम्ही सकाळी आणा, दुपारी आणा, दिवसभरामध्ये केव्हाही आणा, परंतु आपण आणल्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, जेव्हा प्रदोष काळ केव्हा चालू होतो तर 5:30च्या नंतर प्रदोष काळ चालू होतो. तर आपल्याला किमान मी तर सांगेन 6:30, 7:30 पर्यंत आपल्याला ह्या हळदीची पूजा करायची आहे. दुसरी वस्तू आपल्याला त्यासोबतच एक वस्तू अजून आणायची आहे, पिवळी मिठाई आणायची आहे. आणि तिसरी वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला आवर्जून एक तुम्ही तुरीची डाळ आणा किंवा हरभऱ्याची डाळ आणा किंवा हरभरा म्हणजे चण्याची डाळ आणा. एक पावभर आणा किंवा तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी. या 3 वस्तू आपल्याला आणायच्या आहे किंवा तुम्ही 3 पैकी एक वस्तू आणली तरीही चालेल. नाही आणल्या दुसरा नुसती हळद आणा. ही हळद आणल्यानंतर आता ती कागदामध्ये असेल, प्लेटीमध्ये असेल, कॅरी बॅग मध्ये असेल तर ती आपल्याला खुलून घ्यायची आहे, म्हणजे फोडून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि देवासमोर आपल्याला एक छोटासा पाट ठेवायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला थोड्याशा हळदी कुंकू अक्षता टाकायच्या, कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यावरती ही प्लेट ठेवायची. तिथे माता लक्ष्मीचा, भगवान श्री हरी विष्णू देवांचा फोटो मांडायचा आहे आणि बाप्पांची मूर्ती देखील ठेवायची आहे. ह्या अशा वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे आणि तिथे खास महत्वाचं म्हणजे आपल्याला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे, एक लवंग कापुराचा तुकडा आणि एक वेलची आपल्याला हिरवी टाकायची आहे त्या दिव्यामध्ये. त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची, माता लक्ष्मीला कुंकू लावायचं, हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू देवांना
तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा किंवा हळदीचा टीका लावायचा, कपाळाला लावायचा, पायाला लावायचा आणि जो पायाला तुम्ही टीका लावणार आहात तिथलं बोट उचलून आपल्या कपाळावरती लावायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या हळदीची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, म्हणजे थोडं अगदी वाहायचं आहे आणि ओवाळून घ्यायचं दिव्यानी अगरबत्तीने. त्यानंतर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला हात जोडून मनोमन प्रार्थना करायची आहे की तुमची जी कोणती आर्थिक समस्या असेल किंवा पैशाविषयी असेल किंवा कोणती तुम्हाला जी काय असेल ती इतर तुम्ही इच्छेसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे. तुम्हाला याचा काय फरक जाणवतो तो नक्की बघा, कारण गुरु पुष्य अमृत योग हा नेहमी येत नसतो. तो फार तर फार वर्षामध्ये 3 ते 4 वेळा किंवा अगदी 5 वेळा येत असतो आणि तोही जास्त काळ नसतो. पण आता उद्याचा जो योग आहे तर उद्या आपण दिवसभर, उद्या सकाळपासून तर शुक्रवारपर्यंत सकाळपर्यंत हा योग आपल्याला एक दिवसभरासाठी मिळालेला आहे. या वेळामध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तो उपाय करायचा आहे. यानंतर ही हळद आपण काय करायची आहे, रात्रभर तशीच ठेवायची आहे, नमस्कार करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती प्लेट आपल्याला उचलून घ्यायची आहे. परंतु ही हळद आपल्याला भाजीमध्ये किंवा आता तुमच्या घरामध्ये जर मांस, मच्छी, मटण हे जर खात असेल तर त्यामध्ये आपल्याला घालावायची नाही. ही हळद आपण उंबऱ्याला लेपन करायसाठी घेऊ शकतो किंवा देवासाठी घेऊ शकतो आणि एकतर आपल्या कपाळाला लावण्यासाठी घ्यायची आहे. आपल्याला भाजीमध्ये आपल्याला या हळदीचा वापर करायचा नाही. त्यानुसार तुम्हाला हळद खरेदी करून आणायची आहे. आणि खरोखर जाता जाता एक महत्वाचं सांगेल, ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्याच्या दिवशी एक गुंजभर तरी का होईना सोनं आवर्जून खरेदी करावं आणि त्याची पूजा करावी. सोनं खरेदी करायचं तर कसं करायचं, जोपर्यंत हा गुरुपुष्य अमृताचा योग आहे, टाइम आहे, त्या वेळेमध्येच आपल्याला हे सोनं खरेदी करायचं असतं आणि घरी आणल्यानंतर त्याची पूजा करायची असते, सेवा करायची असते आणि नंतर आपल्या वापरात आणल्या त्या वस्तू आता जी काय असेल ती किंवा आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवायची असते. खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. आवर्जून उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो तो मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आणि हो, आपल्या चॅनलवरती काल परवा 2 मे लक्ष्मी पूजनाच्या आपल्याला जेव्हा लक्ष्मी पूजन करायचं आहे त्याचे कोणते नियम पाळायचे आहे तोही व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि एक यमदीप पूजनचा व्हिडिओ मी आपल्याला यमदीप पूजन हे धन्वंतरीच्या दिवशी करायचं असतं त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि तो खूप कमी लोकांनी बघितलेला आहे. तर आवर्जून तोही व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.